विनोद काका तुम्ही जॉईन करा, घ्या थोडंसं हा ते मिथून दादा मी काय ऋतिक रोशन या अरे जंगल में मंगल बाजूला सरका डोंगर चढायला मी सोसल थोडं तरी थांबाल का ना फोटो बघा कशा सही है फुल जंगल में मंगल बहुत तेज हो रहा है कुठं राहते अलीकडेच आहेत. ये है डोंगर. ओके ब्रो, इधर की का जंगल में मंगल इधर भी है. स्नैक्स कॉर्नर. कैमरामैन जल्दी से फोकस करो. ये का है रेस्ट. ये पेड़ बहुत ही पुराना दिख रहा है और ये मंदिर भी नाग देवता का मंदिर है ये, जो कि अभी मतलब उजड़ा हुआ है. यहाँ पे वानर भी है, ढेरों सारे वानर है. और वाह 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 वाह, मन प्रसन्न हो जाता है ऐसी मतलब अद्भुत जगह देखकर. हे झाड़ 150 साल पुराना झाड़. चलो, ये है अभी डोंगर चढ़ने का रास्ता. 550 पायऱ्या वर चढायच्या आहेत. हा स्वप्नील भाऊ लय प्रॉब्लेम करतात, जाऊ दे ना तोरी. आता लय प्रॉब्लेम होते, आता ते वरी जाऊ दे ना. आता हे जुना किल्ला. चला ये क्या है? तो हमारे विजू सर भागो. अजून 100 भी नाही झाल्या. 100 भी नाही झाल्या. कोणता किल्ला आहे? अंबागड ना. अंबागड किल्ला. बिट्टू बेंगला. तुमसे ना हो पाएगा. हे बघा सरपटणारे प्राणी. हो हे घ्या. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. त्या लवकर. प्राणी चढत आहेत वर, सरपटत. हाय अभी दिल्ली बहुत दूर है. गेल्या एवढ्यात थकलो रे महाराज. सगळे रडत पडत. भाऊ बघा आमचा, ये हमारा रूमी खान. लाइन के साथ खाली वर पाहिजे, बाजूला पाहिजे. आजोबा होय ज्याला खाली जायचं हा एक निंजा टेक्निक. नाही, एक नाही दोन्ही बघितलं. काय ना फाइनली थकने के बाद
तर भाई लोग हा गया किल्ला आंबागड तालुका तुमसर जिल्हा भंडारा. चंदभाऊच नाही तर आम्ही पण होय सब उघडे सही रे. करायला वावर वावर काय भाऊ वावर जय सेवा हा खतम समोर जायचं बघून होतं चला तिकडे आहे का अजून हो हो पुरा पट्टा आहे. हो जय गोंडवाना झेंडा लावायचा आहे. जय गोंडवाना. अबे का खतरनाक दिसाले. माझा मोबाईल पकडाव सही रे. पाणी आहे का रे भाऊ इथं काय आले का चढ ना. हो हो पाणी मस्त आहे रे दोन्ही साईडने तलाव आहे. तर आपण शेवटी येऊता आलं येऊता आलं इथनं बघा बाईंनो. जय गोंडवाना जय गोंडवाना जय गोंडवाना जय गोंडवाना. चला हे बिट्ट्या हे पहा किल्ला टार्झन आला रे. बूम 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 बूम. ओहो हे पहा हे आहे मोठा झेंडा. अबे खुफिया रास्ता विजू सर इकडे खुफिया रास्ता आहे. खुफिया सुरंग आहे सुरंग इकडे. हे बघा इथं आहे सुरंग छोटीशी सुरंग. पण आता मी येथे नाही जात. ही आहे छोटीशी सुरंग. चुरचुर आवाज येत आहे. ए इकडे अरे सही रे. हे आहे मोठा झेंडा जय गोंडवाना. हा या इकडे आयो आणि काय इकडे योगेश भाऊ सुरंग आहे. गुन्हा इथं गुन्हा गुण पाहिला लय भारी मग नाही तर काय. अजून किल्ला तेवढा दूर आहे. चला तिकडे जाऊया. वीर नारायण चालू आहे आमचा. खाली काय आहे लक्ष देऊन खाली बघ रे बिट्ट्या. हो हो किती तलाव आहेत बे इथं. वीर नारायण ताल बस. लेकर मोबाइल देखो यहाँ पे है सुरंग भाई लोग. यहाँ है हंडा भाई लोग. इधर है दोन सुरंग पाणी भरून खाली बेंडकोळ दुनियाचं डेंजर आहे. इथं आहे सुरंग इधर आहे हंडा. दिसल्या कुठे रे हे काय इथं साप बेंडकोळ आहे का खाली. मित्रांनो आपण इकडे जाऊ शकता पण नाही जायचं आपण. दुनियाची खतरनाक आहे. बरं नसतं इथे आहे खाली रस्ता जायचा जो की पाण्याने भिजून गेलाय.
इकडे बी आहे 500. हांडा आहे भाऊ खाली. हांडा आहे भाई. छोटी विहीर भेटली. अजून काय काय भेटलं? हे झाड पुरा पडका किल्ला आहे 500. शिपाई तुमचा आला नाही. अशा सुरंगच्या ह्याच्यावर पाहिजे नको सर. थांबा की बघू तुझ्या. ह्याच्यातही पाणी आहे हो. हे पूर्ण सुरंगच आहे इथं बी. असफ खान ओय, चला की खाली बघून चला रे बाई. खाली गड्डे आहेत. खाली गड्डे आहेत, गड्डे पाहून चालला रे बा. आता सरळ राजाच्या महिलातच जायचो आपण. महिला गेलं तर वापस तरी याची होप राहील. पायच्यावरून चालायले. चंदूभाऊ स्वतःला टार्झन समजायले. ऍक्शन मॅन अक्षय कुमार समजायले. चंदूभाऊ की जय हो. हे आमचे ऍक्च्युली आमच्या नाटकातले आसाफ खा म्हणतात त्यांना. चला सुरंगातून जाऊया आता. इथेही वटवागुळ असू शकतं, इथेही वटवागुळ असू शकतं, पण तरी यावेळेस रिस्क घेऊन जाऊ तर आपण थोडाफार. पहिले खाली पाहिजे. सुरंगा लय दिवसाच्या बंद राहते बरं. गौरे भाई बंदे बापू लाव तिथंच उभे राहतात. बघा आमचे भाई काय म्हणताय. प्रणय भाऊ म्हणताय काय इथे काही निघू शकते तर सांभाळून राहाल. म्हणणं तर त्यांचं बरोबरच आहे नाही का. मला एक गोष्ट समजत नाही आहे इथे का रूमा कुठे आहे आमच्या, म्हणजे महाराज लोकांच्या रूमा वगैरे असतात ना, ते कुठे आहे. इथून चांगला व्ह्यू दिसतोय भाई. वर जायचं तर आहे कारण इकडे पण बघा असं आहे ना. पण आता इथून ऊपर कायचं जाणे का. आता इथून वर तर कसं जायचं त्याचा विचार आलाय आम्हाला. इथे मे बी एक रूम असायला पाहिजे होती. आता वर कसं चढायचं. आता वर जायचं विषय. आता विषय वर जायचा आलाय. हे आमचे आसाफ का पुन्हा ट्रॅकिंग चालू केली आहे. इटा 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 घसरू शकतात आसाफ का. पोपट पोपट आसाफ खाली मदत करताय आमचे वीर नारायण. बघा पाय पकडून खाली ओढत आहे ते. फुल ट्रॅकिंगचा मजा. ट्रॅकिंगची मजा येत आहे. आपण दुसरा रस्ता बघू ता. आपण इकडनं जाऊ. इकडनं रस्ता दिसतोय. आपण पण इथूनच जायचं का मित्रांनो. चला इथूनच जाऊ ता. तर भाई इथं डायरेक्ट चढ़कर साबित किया. भाई इथे डायरेक्टर सर आणि रायटर सर स्वतः आला आहे. बरं सर पायऱ्या चढून कसं वाटलं. भरपूर जणांना असं वाटतं लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा आमच्या पुढे आहे ठिकाणी बसलो तरी. मडावी सर गड बघितला. 555 पायऱ्या. अरे बापरे डोक्याला हात लावती. संपूर्ण टीम आहे. एक व्यक्ती चढलेला आहे उलटा. सायलेन्स. खरं म्हणजे सगळे इकडे बघा ना पुढे. देवगडचे राजा होते भक्त बुलंदशाह उईके. देवगडवरनं यांनी आपली राजधानी नागपुरामध्ये आणली 1702 मध्ये. त्यांच्या हा भागातला आणि त्यांनी ह्या आंबागड इथे पण 1700 मध्ये हा किल्ला बांधलेला आहे. समजून घ्या. आणि हा एवढा विस्तीर्ण डोंगरावरती एवढा मोठा किल्ला. आणि या किल्ल्याच्या बांधण्याची जी काही पद्धती आहे, जसं आता हा बुरुज आहे, हे जे आहेत हे जे बांधले आहे त्यांनी,
हे या पद्धतीनं म्हणजे वेगळी कलाकुसर आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर इथे बघाल गॅप साईड हे बंदुकांसाठी हे दोन्ही साईडनं इथे उभे राहून बंदुका म्हणजे शत्रूंवरती चालवणे यासाठी ही व्यवस्था. बरेचदा गडांवरती काय असते की बुरुज असतो आणि बुरुजांवरती एक मोठं असं एक छिद्र असतं, एकच असतं ते तोफा टाकण्याकरता. पण इथे मात्र दोन साईडला दोन अशा बंदुकांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे शत्रूंपासून सावधानतेसाठी. एक तर उंच गडावर किल्ला आहे. या किल्ल्याचा वापर इंग्रजांनी त्या काळामध्ये पकडलेली जे आपली विद्रोही होती त्या लोकांना इथे कैद करून ठेवण्यासाठी, क्रांतिकारक जे लोक होते क्रांतिकारकांना या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवण्यासाठी सुद्धा तेव्हा या किल्ल्याचा वापर झाला. इंग्रजांनी सर किल्ला कोणत्या इसवी सन मध्ये म्हणला? 1700 मध्ये. 1700 मध्ये 1700 बुलंदशाह मध्ये उईके, किल्ला. बुलंदशाह उईके यांनी बुलंदशाह उईके यांनी बांधला. यांच्या ते राजा होते इथले, त्यांच्या कालखंडामध्ये हा किल्ला बांधलेला आहे. आणि म्हणून या किल्ल्याची ऐतिहासिक फार मोठी आहे. कारण याच राजाने नागपूर 1702 मध्ये बसवलं. 1702 मध्ये नागपूर निर्माण केलं. म्हणून या किल्ल्याला आपल्याला इथे जवळ आलो तर भेट देणं फार आवश्यक होतं. म्हणून आपण इथपर्यंत 522 पायऱ्या, 20 पायऱ्या, 550 मिनिमम 550 पायऱ्या चढून, आणि त्याही पायऱ्या अशा 1-1 फुटाच्या 2-1.5 फुटाच्या उंच पायऱ्या, साधारण पायऱ्या नाही, उंच पायऱ्या आहेत. साधारण पायऱ्या. एवढा पल्ला आपण बाहेर कडून म्हणजे चढून आलेलो आहे. तुमचं सर्वांचं या किल्ल्यामध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. या किल्ल्याची तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिली, याबद्दल तुमचे आभार आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद. तर मित्रांनो आता जाऊया खाली, कारण सर्वांना खूप जोरात भूक लागली आहे. तर चला. हो खाली येते आमचा सूरज भाऊ डान्स करत आहे. धक्का 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 धक्का. चला उतर खाली. जेवढे चढलो तेवढे उतरत आहोत आता. स्लोली स्लोली चला. फायनली आम्ही आलो या खाली गडावरून. आणि मी कशा पद्धतीने आलो हे तर तुम्ही बघितले आहातच. वीर बघू का? वीर आहेत का? बघा चंद्रभाऊ आलो ना खाली. खाली आल्या. कसं वाटलं? मरून गेल्या. मस्त एक नंबर. माझा डान्स आवडला का? वा वा. आमचे सूरज भाऊ एक नंबर ते सुपर डुपर डान्सर आहेत. त्यांचा डान्स माझ्याकडे आहे, रेकॉर्ड केला मी, नंतर पाठवली सूरज भाऊला. ज्याने तुम्ही ऍड करून दाखवा. माझा डान्स बघितले. बिट्टू भाऊचा डान्स एकदा पुन्हा हा बिट्टू भाऊ आपली फेवरेट स्टेप. ढिंगाला ढिंगाला हि हि हि. एवढं करायचं, चिल मध्ये राहायचं. कोण माकोण चालत शोवर भंडारा जिल्हा प्रॉपर भंडारामध्ये आज शो आहे आमचा सायंकाळी 6 वाजता. या सर्वजण पाहायला शो. गुड बाय. धन्यवाद. अजून असे नवीन नवीन काही प्लेस भेटले तर ब्लॉग बनवून आम्ही टाकू. धन्यवाद. व्हिडिओ बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय गौ, जय भीम. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए. कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.